बघा सर, बरोबर, अगदी सारखं आहे अक्षर. अभिजित, खरं तर तू आमचा विद्यार्थी आहेस, तरीही माफ करा मला. नाही अभिजित, जो चूक करतो तो नेहमी लहान असतो, आणि चूक मान्य करण्याचा मोठेपणा तरी किमान दाखवता आला पाहिजे. माफी मागायची काय गरज नाही सर, पण तुम्ही आईला नव्हतं बोलवायला पाहिजे. अभिजित, असं होतं कधी कधी. या सगळ्यामुळे तुझ्या कुटुंबाला झालेला त्रास तर भरून देता येणार नाही, पण तुला न्याय नक्कीच मिळेल. कुरकुटे, आत्ता इथं न्याय झाला पाहिजे. लगेच बोलवून घ्या त्या सागरला. त्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा नाही सर माझी, पण मी सगळ्या शाळेसमोर वाईट ठरलो. मग हे केलंय कोणी, तो बी शाळेसमोर आलाच पाहिजे सर. त्याला मारू नका, पण सगळ्या शाळेला दाखवून तरी द्या या मागं कोण होतं ते. हे समजा जेव्हापासून झाले तेव्हापासून समधी शाळा माझ्याकडे वाईट नजरेने बघते सर. मी काय सुद्धा केलं नसताना मला खाली मान घालून जायला लागते सर. खरं आहे अभिजित, आम्ही बघतो काय करायचं ते. तुझा वर्ग, आणि हो, तुझ्या आईलाही सांग, चूक झाली म्हणा आमची. यापुढं त्यांना कधीही शाळेत यावं लागणार नाही. आमचा कायम विश्वास असेल तुझ्यावर. ये पडा. आणि सर, कुरकुटे सरांनाही समज द्या, आपला वैयक्तिक आकस आणि राग काढण्यासाठी विद्यार्थी नाही आहेत. ते आपल्या भरवशावर येतात, आणि ते आहेत म्हणून आपलं शिक्षक म्हणून अस्तित्व इथं. शिक्षा करायच्या आधी, कुणालाही शिक्षा करायच्या आधी शहानिशा करा, नाहीतर मला यापुढे संस्थेत तक्रार करावी लागेल. हे असलं ऐकून घेणार नाही सर मी. हे असले शिक्षक झाले म्हणजे वेशीच्या बाहेरच्या नेऊन आम्हाला शिकवायची गरज नाही. किती बी शिकला तरी तुमची लायकी तीच, आमची बरोबरी करायला येऊ नका. बघितलं सर, ह्यांची मानसिकता किती सडकी येते. आणि हो, मला करायची सुद्धा नाही तुमची बरोबरी. कांबळे, कुरकुटे, तुम्ही शिक्षकच जर असे वागायला लागलात तर विद्यार्थ्यांनी काय शिकायचं? काय शिकतील सर? हेच की तुम्ही कितीही शिकलात तरी जात काय पुसता येत नाही तुम्हाला, आणि हेच खरंय सर. समानतेचा बुरका पांघरून शिकलेली माणसं सुद्धा आतून जातीवादाने पोखरलेली आहेत. निदान पिढी घडवणारी तरी असे नसावेत सर, नाहीतर येणारी पिढी नासलीच म्हणून समजा. बघितलं बघितलं सर, बघतोय. आणि आता बास करा कुरकुटे. गोरगरिबांच्या पोरांना शिकता यावं म्हणून काम करणारी संस्था आहे. तिच्या नाव लौकिकाला धक्का लागेल असं कुठलीही गोष्ट घडू देणार नाही. प्रार्थनेच्या वेळी त्या विद्यार्थ्याला सगळ्याच्या समोर घ्या आणि समान न्याय द्या. या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. परवा आपल्या शाळेत जो काय प्रकार घडला शिक्षकांच्या नावावरून, त्यामागे अभिजित पवार हा विद्यार्थी नसून 8वी अचाच दुसरा विद्यार्थी आहे. त्याचं नाव आहे सागर शेलार. कुरकुटे, हो सर, त्यानं नसेल केलं. हे त्याला सांगू द्यात. कुठं रे, तू केलंस काय? मी काय विचारतोय, तू केलंस काय? सागर, तुला विचारतो, तू केलंस का? केलंस ना? त्याच्यामुळं त्या पोराला मार खायला लागला. अरे नालाय का. आणि आता तूही तुझ्या पालकांना घेऊन ये, तरच वर्गात बसता येईल तुला. यापुढं अशा पद्धतीचं जो कोणी गैरवर्तन करेल, मग तो कोणी असू देत, त्याला माफ केलं जाणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे.
तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी खूप कष्टानं शिक्षण घेत आहेत. कित्येक जण तर डोंगर कपाऱ्यातून पायवाट काढत इथपर्यंत शाळेत येतात. त्यामुळे शाळेविषयी कुठलाही चुकीचा समज बाहेर जाणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. गोरगरिबांच्या मुलांना नावलौकिक मिळवून देण्यामध्ये आपल्या शाळेचा मोठा वाटा आहे. त्या परंपरेत सहभागी व्हा. आणि अशा वाईट वृत्तींना जागीच रोखलं जाईल याची नोंद घ्या सगळ्यांनी. सर, घ्या वर्गात सगळ्यांनी. चला सगळे वर्गात. पालकांना घेऊन ये. मला माफ कर, मी गैरसमज करून घेतला. कसला गैरसमज? हेच की हे सगळं तू केलंस म्हणून. रेश्माला म्हणाले पण होते. तिने काही सांगितलं नाही बाई तुला? नाही, तिची एक सवय आहे, ती चांगलं सांगते आणि वाईट स्वतःजवळच ठेवते. पण खरं सांगते, मला मनातून वाटत होतं तू असं केलंच नसशील. पण सगळे म्हणत होते म्हणून मला बी तसंच वाटलं. तुला सगळ्यांचं पटलं, पण तुझ्या मनाचं नाही. असंच असतं माणसाचं. पण तरी पण आपण आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. मग काय म्हणतं तुझं मन? उतरा पिंटू शेठ. अरे पोत पण डेंजर आहे. उतर की पटकन. बाजूला. करकुटे पार्या. दादा कुरकुटे. तेच ते. हो, कुरकुटे कोण आहे? पार्या. मी मुख्याध्यापक जंगम सर. तुम्ही कोण का असा ना? करकुटे नाहीस ना? मग बाजूला हो. त्याला बोलव बाहेर. माझ्या भावाला हातच कसा काय लावला त्यानं? हा? ओ मुख्याध्यापक, तुम्ही बोलावताय का मी जाऊन शोधू? मी जर जाऊन शोधला ना तर जीव घेईन बर का. कळतंय का तुम्हाला? बोलवा त्याला बाहेर. सागरे, योच का रे करकुटे? नक्की का? तुझ्या आईला माझ्या. अहो दादा ऐका. तू कोण? मी कोण आहे तू? कांबळे सर. कोण आहे तू? चल, मध्ये यायचं नाही. करचोट. अहो, शाळा आहे ही. मग काय उडता का आमच्यावर? अरे मुख्याध्यापक, लवकर बदली पाहिजे का तुला? हा? ए करकुटे, माझ्या भावाला हात का लावला? चाटा चाटा बोलायचा. ए पिंट्या. हो मास्टर, अहो दादाचं काम लय डेंजर आहे बरं का. इथं शाळेसमोर मार खायचं नसेल ना तर पटापटा बोला काय झालं ते. मी हाय बोला. हा हा. त्यानं माझं आणि मॅडमचं नाव बदामकडून मुत्रात लिहिलं होतं. तिच्या आईला, म्हणजे फेमसच केलं की त्यांनी तुम्हाला. नाही तर काय. पण याच्यात त्याला हात लावायची काय गरज होती? बरे करकुटे. हो मुख्याध्यापक, उलट कौतुकच केलं पाहिजे तुम्ही अशा विद्यार्थ्यांचं. का मॅडम? बरोबर ना? बरे करकुट्या, कशावरनं त्यानं तुझंच नाव लिहिलं? जगाचा एकटाच पोशिंदा आहेस का तू? हा? का करकुटे खानदानाचा एकमेव दिवा आहेस जो लय फडफडतोय? बरे, अरे आमच्या पिंट्याचं आडनाव सुद्धा करकुट्याचे. हा, मी श्री पिंटू शेठ बाबूराव कुरकुटे. कसे? हा काय हो सर? ह्यो काय बोलणार आता? स्वतःची मुरी आणि मुताची चोरी असं झालं त्याचं. करकुटे, परत माझ्या भावाला हात लावायचा नाही, कळलं का? आणि परत जर का त्याला तुम्ही घरी पाठवलं आणि त्यानं मला सांगितलं आणि मी इथं आलो तर मग तुमचं काय खरं नाही. कसं आहे करकुटे, शाळेतल्या गोष्टी शाळेतच ठेवायच्या असतात, घरापर्यंत आणायच्या नसतात. जाऊ का? काळजी घ्या. आणि मास्तर, शिक्षक म्हणजे गुरु असतो आणि गुरुची आम्ही इज्जत करतो म्हणून शांत.
नाही तर आपण नाही थांबत नसतोय उगाच इथं. पिंटू शेठ असू द्या, समजलंय त्यासनी सगळं. हा येऊ का करकुटे? हो कांबळे सर, तुम्ही जरा समजून सांगा त्यांना. हो मॅडम, तुम्ही बी त्यांना सांगा आमच्या नादी लागायचं नाही. हे बघा, असं शिक्षकांना दमदाटी करण्यापेक्षा स्वतःचा भाऊ काय करतो हेही बघा. अहो तो काय बी करेल, उद्या लागणार असेल, काय फरक पडतो का? पण माझ्या भावाला हात लावायचा नाही, कळलं का? करकुटे येऊ का? चले पिंट्या, गाडी काढ. दादा उगाच ए, घाबरून जीव जायचा त्यांचा. अरे तू कशाला येते? चल शाळेत. करकुटे येऊ का? करकुटे सांभाळा. स्टाफ रूममध्ये मीटिंग घ्या. मी आलोच. इथं तमाशा नको, विद्यार्थी आहेत. चला.